जीएसटी गुप्तचर यंत्रणा पुणे विभागाकडून नाशिकमध्ये छापा टाकण्यात आला आणि संशयित सॉफ्टवेअर इंजिनियरकडून 2 ट्रंक भरून नोटा जप्त करण्यात आल्या। नाशिकच्या देवळाली गाव परिसरातील कपालेश्वर बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियरची जीएसटी गुप्तचर यंत्रणेनं काल चौकशी केली। पुणे जीएसटी इंटेलिजन्स विभागाकडून संशयित श्रीकांत परे याची 8 तास चौकशी केली गेली। संशयिताकडून एक पिस्तूल आणि 6 जिवंत राऊंड सुद्धा जप्त करण्यात आले होते। विनापरवाना पिस्तूल आणि काडतुसं सापडली, त्यामुळे उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल झालाय। संशयित श्रीकांत परे हा ऑनलाईन गेमिंग ॲप विकताना बनावट पावत्यांद्वारे कर चुकवेगिरी करत असल्याची माहिती होती। संशयित राहत असलेल्या भाड्याच्या घरातून तब्बल 2 ट्रंक भरून रोकड जप्त केली आणि त्यामुळे एकच खळबळ माजली आहे। 4 ते 5 कोटी रुपये जीएसटी गुप्तचर यंत्रणेनं ताब्यात घेतलेत। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। किरण, मोठ्या प्रमाणावर रोकड सुद्धा आता या प्रकरणामध्ये जप्त झालेली आहे। पोलिसांची या पुढची नेमकी कारवाई काय असू शकते, काय नेमका अधिकृत खुलासा त्याबाबत झालाय? खरं तर श्रीकांत परे हा नाशिकच्या देवळाली गाव परिसरामध्ये राहत होता। भाड्याच्या घरामध्ये राहत असताना त्याच्याकडे एक पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसे देखील मिळून आलेली होती। त्या सगळ्या अनुषंगाने तपास केला जात होता। ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून बनावट ॲप तयार करणे, बनावट पावत्या करून कर चुकवणे अशा स्वरूपाचे त्याचे कारनामे होते। आणि ज्या पद्धतीने जीएसटीच्या संपूर्ण पथकाला याबाबतची खबर लागली त्यानुसार त्यांनी याबाबतचा तपास सुरू केलेला होता। आणि त्या सगळ्या तपासादरम्यान त्याच्याकडे तब्बल 4 ते 5 कोटी रुपयांची रोकड आढळून आलेली आहे। नेमकी इतकी रोकड त्यानं कशी मिळवली याचा तपास आता जीएसटीच्या पथकाकडनं केला जातोय। या सगळ्या संबंधी जर बघितलं तर जे जिवंत काडतुसे आणि पिस्तूल मिळून आलं त्याचा परवाना नसल्याची माहिती मिळते आणि त्या सगळ्या अनुषंगाने उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। अधिकचा तपास आता नाशिक पोलिसांकडनं देखील केला जातोय। त्यामुळे या सगळ्या तपासाच्या दरम्यान कोणत्या बाबी निष्पन्न होतात, ही एवढी मोठी रोकड नेमकी कुठून मिळाली, हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी किरण।